नमस्कार. मी शार्दूल अविनाश मिल्ला, नाशिक इन 2036चा संस्थापक कार्यकर्ता. मंडळी, या सिरीजमध्ये मी नाशिकच्या विविध क्षेत्रातील दिग्गज लोकांना भेटत असतो. त्यांच्या क्षेत्रातील त्यांचा प्रवास, सद्यस्थिती व भविष्यात नाशिक शहर विविध मुद्द्यांवर त्यांच्याशी मी चर्चा करत असतो. तर आज आपण आलो आहोत शेफ संदीप सोनार उर्फ सँडी यांच्याकडे. SR केटरर्सचे संदीप सर सर्व आहेत. नाशिक नव्हेच तर महाराष्ट्रात SR केटरर्सचं एक मोठं नाव आहे. संदीप सर एक स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट देखील आहे. तर आज आपण त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. कसे आहात तुम्ही? बस एकदम बढिया. माझा पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला, तुम्ही एक मोठा केटरिंगचा व्यवसाय चालवतात आणि म्हणजे नाशिक नव्हेच तर महाराष्ट्रात खूप मोठं नाव आहे तुमचं. सुरुवातीला एक व्यक्तीपासून सुरू झालं, ते आज तुम्ही 10,000 माणसांसाठी जेवण बनवतात. तर तुमचा प्रवास कसा सुरू झाला? तुम्ही काय सांगाल दर्शकांना? जेव्हा सुरुवात केली केटरिंग व्यवसायाला तेव्हा कदापि वाटलं नव्हतं की आपण ह्या लेवलपर्यंत पोहोचू शकू. पण जशी जशी ऑपॉर्च्युनिटी येत गेली तसं तसं आपण कामाचा व्याप वाढवत गेलो आणि चॅलेंजेस ॲक्सेप्ट करत गेलो आणि आपल्याला स्वतःला अपग्रेड करत गेलो आणि तसं तसं आपण एक या लेवलवर येऊन पोचलो. पण सुरुवात जी केली होती ती साधारण 50 ते 60 लोकांच्या संख्येपासून केली होती. माझी पहिली ऑर्डर मला आठवते की ती न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी जी आहे मुंबई नाक्याला त्याचं ऑफिस आहे, त्यांनी मला संधी दिली होती. आमच्या वडिलांचे मित्र आहेत भास्कर बैरागी काका, त्यांनी मला विचारलं होतं की तू केटरिंग करशील का, आमच्या ऑफिसमध्ये फंक्शन आहे. तर मी म्हटलं की नक्कीच करेन आणि माझं त्यावेळेस फास्ट फूड होतं, पण मी ती केटरिंग करण्याची ऑपॉर्च्युनिटी घेतली आणि तो कार्यक्रम सक्सेसफुली आम्ही करून दाखवला आणि त्याच्यानंतर मग अशा संधी उपलब्ध होत गेल्या आणि आम्ही त्या कॅप्चर करत गेलो. तुम्हाला म्हणजे या क्षेत्रातील आवड कधीपासून निर्माण झाली? म्हणजे फूड हे तुम्ही कधी म्हणजे निवडलं आणि तुम्हाला असं कधी कळालं की मला या क्षेत्रात व्यवसाय करायचा आहे? कुकिंगची आवड तशी मला शालेय जीवनापासूनच होती, लहानपणापासूनच. कारण की जन्म माझा इगतपुरीचा आहे आणि बरं. इगतपुरीत असं आपण जे आता वाड्यात जे पूर्वी नाशिकमध्ये कल्चर होतं, तर सणवार मोठ्या प्रमाणात साजरे होत असत. हो. तर तिथे होळी, दिवाळी असं अगदी एकत्रितपणे साजरा करण्याची प्रथा होती. आणि बरेचसे खाद्यपदार्थ बनवायचे होळीच्या निमित्ताने म्हणा, दिवाळीच्या निमित्ताने म्हणा आणि जॉईंट एफर्ट्स असायचे. तसंच घरीसुद्धा असा कोणी नसताना काहीतरी प्रयोग माझे चालू असायचे. तर त्याच्यातनं घरी कोणी नसताना आणि आमच्या वडिलांची एक मावशी, आजी आमच्या आल्या होत्या. तर एक कोणी नाही आहे बुवा, आता काहीतरी बनवून तर खाऊ घातलं पाहिजे त्यांना. तर म्हणून त्या निमित्ताने एक भजी बनवली. अरे वाह! जी बघितली होती की ते मोठे लोक कसे बनवतात, एक तर असं कॉमनली बनवण्याच्या कार्यक्रमातनं आणि ते बनवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना ती इतकी आवडली तर त्यांना ते एक आश्चर्य पण वाटलं की अरे हा कसं काय करू शकतो. आणि तेव्हा हार्डली 6वी-7वीत होतो. म्हणजे एक शाळकरी विद्यार्थी आपल्याला भजी हो. करून खाऊ घालतो. हो, गरमागरम भजी करून खाऊ घातली आणि ते खूपच ती तारीफ झाली आणि तेव्हा लक्षात आलं की नाही हे आपलं पॅशन आहे. हे पॅशन आहे आणि आपण हे करू शकतो. मग त्याच्यानंतर मग एक पदार्थ हळूहळू बनवायला सुरुवात केली आणि ती कुकिंगची आवड अशी निर्माण झाली तेव्हापासून. मग तुम्ही म्हणजे आता तुम्हाला याच्यात आवड निर्माण झाली आणि मग तुम्ही याच्यातच शिक्षण घेतलं की म्हणजे कसं तुम्ही एकदम केटरिंगचा व्यवसायात आले? बिलकुल. 12वी नंतर मी हॉटेल मॅनेजमेंटला ॲडमिशन बरं. तो काळ असा होता ना की साधारणपणे शाळेत ते हुशार विद्यार्थी जे गणले जायचे, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा नंबर येणारे, तर ते शक्यतोवर इंजिनिअरिंगला, मेडिकलला जायचे. म्हणजे हॉटेल मॅनेजमेंटचा प्रशिक्षण पण असतं आणि किंवा तेवढा अवेअरनेस नव्हता लोकांना. तर पण मी 2-3 ठिकाणी चौकशी पण केली होती. माझ्या काही परिचित लोकांना विचारलं होतं आणि तेव्हा मला कळलं होतं की नाही 12वी नंतर असा पण अभ्यासक्रम आहे की ह्याच्यातच शिक्षण घेता येतं. तर मग मी त्या पॅशनला अनुसरून मी त्या शिक्षणाची निवड केली आणि हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी अँड अप्लाइड न्यूट्रिशन असं माझ्या कोर्सचं नाव आहे. त्याला 12वी नंतर 12वी सायन्स करून मी त्याला ॲडमिशन घेतलं. अरे वाह! तो करिक्युलम 3 वर्षाचा मी पूर्ण केला.
तुम्ही पुढे म्हणजे नोकरी केली का तुम्ही लगेच म्हणजे सुरू केला व्यवसाय? नाही, व्यवसाय नाही सुरू केला लगेच. मी थोडंसं ट्रेनिंग केले काही ठिकाणी. एक मल्टीनॅशनल कंपनीत मी काम पण केलं 2 वर्ष. त्याच्यात मग माझी सुरुवात जी आहे ती शेफ संजीव कपूर हो. मास्टर शेफ, सेलिब्रिटी शेफ त्यांच्यासोबत काम करण्याचा योग आला सेंटॉर हॉटेल जुहू बीचला. अरे वाह! ही वॉज द कॉर्पोरेट शेफ ऑफ सेंटॉर ग्रुप. त्यावेळेस सेंटॉर ग्रुपचे 4 हॉटेल्स होते. त्याच्यात मुंबईत 2, दिल्लीत आणि श्रीनगरला. असे 4 हॉटेल होते. त्या 4ही हॉटेलचे कॉर्पोरेट शेफ संजीव कपूर होते. आणि सगळ्यांना माहिती आहे की ते आता आज हो. आज एक मोठे मोठं नाव सेलिब्रिटी शेफ आहे. मोठं नाव आहे त्यांचं. त्यांना जवळून बघण्याचा योग आला. आणि एक ऑस्ट्रेलियन कंपनी आहे बन्स फिल्प म्हणून. त्या कंपनीत पण त्याच्या 33 कंट्रीजमध्ये ब्रांचेस होत्या. त्याही कंपनीत मी काम केलं आणि त्याच्यानंतर मग मी व्यवसायाला सुरुवात केली. म्हणजे तिथून तुम्हाला प्रेरणा मिळाली. डेफिनेटली म्हणजे ते डोक्यात होतंच की आपल्याला आज ना उद्या बिझनेस करायचंच आहे. बरं. पण थोडंसं एक्सपोजर मिळावं या हेतूने मी थोडं काम केलं आणि मग म्हणजे यू आर लिटरली इन इन्स्पिरेशन. म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो, की सरांचं पॅशन हे फूड होतं. त्यांनी त्याच क्षेत्रात त्यांनी एज्युकेशन घेतलं. मग एक्सपिरियन्ससाठी नोकरी केली. मग पुढे जाऊन त्यांनी व्यवसाय सुरू केला. म्हणजे आपण पण देखील म्हणजे मुलांनो मी तुम्हाला सांगतो, की जे तुम्हाला आवडतं त्याच्यात तुम्ही जरा रिसर्च करा. 10वी नंतर 12वी नंतर काय तुम्हाला आवडतं आणि मग त्याच्यातच तुम्ही एज्युकेशन घ्या आणि त्याच्यात मग तुम्ही पुढे जाऊन बिझनेस उभं करू शकता. सर माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे, की तुम्ही विविध पदार्थांचा आविष्कार करण्यासाठी देखील प्रसिद्ध आहात आणि तुम्ही बरेच नवीन इन्व्हेन्शन केले आहे. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे तुमचं रिसेंट इन्व्हेन्शन काय होतं म्हणजे पदार्थांमध्ये? कसं असतं ना की अ, जे इन्ग्रेडियंट्स आहेत किंवा जे काही पदार्थ आहेत, हे सगळे कॉम्बिनेशन करून बघायला लागतात. त्याच्यातनं काही पदार्थ क्रिएट होत असतात. तर तो एक आवडीचा भाग आहे. जसं सँडविचेस जे आहे आपण जे सँडविचेस आता जगभर प्रसिद्ध आहे. त्याचा आविष्कार एक युरोपियन राजा होता. त्याला गॅम्बलिंगची आवड होती. अच्छा. तो गॅम्बलिंग करायचा आणि तो गॅम्बलिंगमध्ये इतका मग्न व्हायचा, की त्याला जेवणाची इच्छा म्हणजे जेवणासाठी वेळच मिळायचा नाही. तर त्यांनी ते दोन्ही हात त्याचे गॅम्बलिंगमध्ये बिझी असायचे. तर त्याचा एक शेफ होता. त्यांनी असा विचार केला, की यांना आता खायला काहीतरी मिळालं पाहिजे आणि एक हात गॅम्बलिंगमध्ये आणि दुसऱ्या हाताने याचं पूर्ण मील झालं पाहिजे. अरे! म्हणून त्यांनी ते ब्रेडचे स्लाइसेस आणि त्याच्यामध्ये व्हेजिटेबल सॅलड्स वगैरे सॉसेस हे ते किंवा काय जे त्याला नॉन-व्हेज टाकून वगैरे ते बनवून तो एक सिंगल हाताने त्याला खाता येईल आणि त्याचं पोट भरेल. अशा पद्धतीने तो सँडविचचा आविष्कार झाला होता. तर जेव्हा काही गोष्टी अशा असतात ना, की वेळ आल्यावर त्या क्रिएट करायला लागतात. फॉर एक्झाम्पल आता उपवासाचे दिवस आहेत. तर उपवासात व्हरायटी काय देणार आहोत आपण? तर साबुदाणा खिचडी, भगर आमटी सगळ्यांना माहिती आहे. साबुदाणा वडा ह्याच्या पलीकडे काही सुचत नाही. पण जर समजा आपण उपवासाचे पदार्थ जर बघितले, तर ते भरपूर सारे पदार्थ आहेत आणि त्याच्यातनं क्रिएशन्स पण बरंच काही होऊ शकतं. तर माझ्याकडे असंच एक आमचे क्लायंट आहेत. त्यांनी सांगितलं, की माझी भिशी आहे आणि त्या दिवशी महाशिवरात्र आहे. तर तू काय देशील त्या दिवशी? तर साबुदाणा खिचडी आणि हे वगैरे दे बुवा. तर मी म्हटलं, "सर आपण फुल कोर्स मेनू ठेवू. राईट फ्रॉम स्टार्टर टू मेन कोर्स सगळं ठेवूयात आपण त्याच्यामध्ये. ज्यूस टू वेलकम ड्रिंक, स्टार्टर्स आणि मेन कोर्स." तर मी तो उपवासाचा एक मेनू डिझाइन केला आणि त्याच्यामध्ये स्टार्टर्स साबुदाणा मंचुरियन हा एक स्टार्टर्स घेतला आम्ही. तर मी त्यांना म्हटलं, "सर आपण साबुदाणा मंचुरियन लोकांना खाऊ घाल." वाह! असं बोलताना चर्चा झाली आणि त्याच्यानंतर मग किचनमध्ये आम्ही ट्रायल्स घेतल्या आणि तो साबुदाणा मंचुरियन आम्ही बनवलं उपवासाचं. वाह! हे माझी पेटंटेड डिश आहे आणि मग त्याच्यातनं पपाया कटलेट, बटाटा कचोरी, त्याच्यानंतर उपवासाची मिसळ आणि बरंच काही-काही आपण ते त्या दिवशी सर्व्ह केलं. शाही रता एक आपलं डेलिकेसी आहे. तर ते लोकांना इतकं आवडलं, की ते उपवास नसताना सुद्धा साबुदाणा मंचुरियन मागतात आता. वाह! म्हणजे तुम्ही असं काही सांगितलं, की आता मलाच तोंडाला पाणी सुटतंय. तर म्हणजे तुम्ही नितीन गडकरी साहेबांना पण कोथिंबीर वडी खाऊ घातली होती. तर तो काय अनुभव आहे? तुम्ही काय सांगाल? गडकरी साहेबांना जेव्हा जेवण खाऊ घालण्याचा योग आला, तेव्हा आम्ही अगदी तसा गडकरी साहेबांची ख्याती आहे, की ते खूप खवय्ये आहेत. नक्कीच त्यांना चमचमीत खूपच आवडतं. तर तेव्हा आम्ही महाराष्ट्रीयन काही क्युझिन्स होत्या, जसं लसूण मेथी आहे, पातोडी रस्सा आहे, कोथिंबीर वडी आहे, त्याच्यानंतर वराडी ठेचा आहे. अशा पद्धतीचा तो मेनू डिझाइन केला होता आणि
जेवण करत असताना त्यांनी जेव्हा एक एक पदार्थाचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली, तेव्हा त्यांनी जे त्यांचे पदाधिकारी होते त्यांना विचारले की हे कोणी बनवलेलं आहे, मला त्या माणसाला भेटायचं आहे. तर त्यांनी मला फोन करून तिथे बोलवून घेतलं आणि त्यांनी मुक्त कंठाने तारीफ केली की नाही खरंच म्हणजे मला असं नागपूरमध्ये बसून जेवतोय असं मला वाटतंय. सांबार वडी नाही सांबार वडी खाऊ आहे. हो, नक्कीच तो एकदम मेमोरेबल तुमच्यासाठी अनुभव असेल. तुम्ही नुकतंच आता 10,000 माणसांसाठी एक केटरिंगचं तुम्ही प्रोव्हाइड केलं. तर मग हा अनुभव म्हणजे सुरुवातीला 50 माणसांसोबत ते आता 10,000 माणसं, हे तुम्ही कसं म्हणजे ओव्हर द टाईम इव्हॉल्व होत गेले? आणि काय चॅलेंजेस तुम्ही फेस केले आणि कसं तुम्ही बाउन्स बॅक केलं? ह्याच्यामध्ये कसं आहे की मॅनपॉवरवरती तो आमचा बिझनेस बऱ्यापैकी अवलंबून आहे. तर आपण ओव्हर द पिरियड ऑफ टाईम चांगले जे लोक आहेत त्यांच्याशी जोडले गेलो. जे लेबर आहे आमच्यात सेमी स्किल, अनस्किल असे सगळ्या टाईपचे लोक आमच्या बिझनेसमध्ये लागत असतात. आणि जशी जशी आपली क्वांटिटी रीच वाढत गेला तसे तसे आपण टीम्स डेव्हलप करत गेलो. काही स्वतः ट्रेनिंग्स दिले, काही टीम्स आपण हायर केल्या. आणि आम्ही केटरिंगमध्ये शिकल्यामुळे की मला ट्रेनिंग ही पण माझी एक पॅशन आहे. तर आपण ज्या टीम्स आहेत, नवीन लोकांना जोडतो आणि त्यांना ट्रेनिंग देत असतो. त्या ट्रेनिंगद्वारे त्यांना त्यांना सर्व्हिस आणि बाकी गोष्टींसाठी तयार केलं जातं आणि मोठ्या प्रमाणात आपण मॅनपॉवर त्या हिशोबाने अरेंज करू शकतो. जसं जसं आपलं रीच जसं एक अंतर वाढतं, एक विसिनिटी वाढते आणि क्वांटिटी लोकांची वाढते, तसं तसं आपण एक एक अपग्रेड करत गेलो स्वतःला आणि मोठ्या प्रमाणात फंक्शन्स पण घेतले. म्हणजे आता तुम्ही दुसऱ्या अजून करण्यासाठी प्रसिद्ध आहात. म्हणजे वर्षानुवर्षाआधी जो तुमच्याकडे स्टाफ होता, तो आज देखील तुमच्याकडे कार्यरत आहे. बरेच लोक याच्यासाठी तुमच्यावर विश्वास ठेवतात की त्यांना माहिती आहे की हा जो विश्वासू माणूस आहे तुमचा स्टाफ, तोच आहे अजून, आणि त्यामुळेच आपलं इतकं नाव झालं. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल स्टाफ रिटेन्शन विषयी? मी तर असं म्हणेन की प्रत्येक बिझनेस आहे ना, हा बिझनेस समजा ठीक आहे माझा फूड बिझनेस आहे, कोणाचा अजून काही मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस असू शकतो, पण बिझनेस इज ऑल अबाउट एचआरशिप असं मला वाटतं. तर तुमच्याकडे तुम्ही जसे असतात तसे तुमचे लोक असतात. म्हणजे आपण म्हणतो ना की जसा राजा तशी प्रजा. तर तुम्ही त्यांना कशा पद्धतीने ट्रीट करतात, त्यांच्याकडनं कसं आउटपुट तुम्ही प्रोडक्टिव्हिटी काढून घेतात, त्यांना तुम्ही सुखदुःखात काय मदत करतात, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या बाबी त्याच्यावरती हे आहे. आणि त्यांची पण ग्रोथ, कारण प्रत्येक माणसाला एक स्वतःची एक ॲम्बिशन असते किंवा काही त्याच्या गरजा असतात, त्याचे काही स्वप्न असतात. फक्त तुम्ही स्वतःचे स्वप्न पूर्ण करत गेलात तर तुमच्यासोबत लोक राहणार नाही. तुम्ही त्यांच्याकडे पण जाऊन जर तुम्ही बघितलं, त्यांच्या चेअरमध्ये जाऊन की त्यांच्या काय गरजा आहेत, त्यांना काय पाहिजे रे, त्यांच्या सुखदुःखात जर तुम्ही सहभागी झालात, त्यांना एक फॅमिली मेंबर जर तुम्ही बनवून घेतला तर ते तुमची साथ देतील. तशा पद्धतीने आमच्याकडे ते माणसं टिकून आहेत. म्हणजे फार महत्त्वाचं तुम्ही सांगितलं की कुठल्याही व्यवसायाला जर यशस्वी व्हायचं आहे लॉंग रनमध्ये, तर स्टाफ इज इम्पॉर्टंट इन मेकिंग बिझनेस सक्सेसफुल. फार तुम्ही महत्त्वाचं बिलकुल सांगितलं. 2001 पासून तुम्ही SR केटरर्स चालवत आहात आणि आता एक म्हणजे नवीन आपण आधुनिक युगात राहत आहोत. तर भविष्यातलं किंवा विथ इव्हॉल्विंग टाइम्स SR केटरर्सचं काय गोल आहे किंवा काय तुम्ही स्वप्न बघता व्यवसायासाठी? टू बी फ्रँकली स्पीकिंग कसं आहे की जेव्हा मी ॲक्च्युली केटरिंग चालू केलं ना, त्यावेळेस मी काही विचार केला नव्हता. फक्त एवढंच माझ्या डोक्यात होतं की आपल्याला बदल जो आहे ना तो इम्पॉर्टंट आहे. फॉर दॅट मॅटर आपण नोकियाचं उदाहरण घेऊ शकतो की नोकिया आज कुठे आहे? कोणे एकेकाळी नोकिया मोबाईल जो होता तो इतका पॉप्युलर होता की प्रत्येकाच्या हातात तो 6600 हँडसेट असायचा किंवा नोकियाला काही तोडच नव्हती. पण आता जर तुम्ही नोकियाचं नाव घेतलं तर नोकिया कुठेच नाही शार्दूल. तर ते कसं आहे की बदल जो आहे ना तो प्रत्येक गोष्टीत अपेक्षित असतो आणि तो करायला पाहिजे. जसं टेस्ट मॅच पूर्वी खेळायचे तशाच पद्धतीचं आता जर 2020 जर आपण खेळलो तर बिईंग अ प्लेयर मी ते एक उदाहरण नेहमी देत असतो की क्रिकेट चेंज होत गेले. पुढे मागचे प्लेयर जे ते पुढच्या मध्ये रन्स करायचे, आता मागच्या मध्ये रन्स जास्त व्हायला लागले. त्यामुळे तुम्हाला काय काय तुमच्या बिझनेसला आवश्यक आहेत ना ते सगळे बदल, ते सगळे अपग्रेडेशन हे चेंज करत 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 तुम्ही बिझनेस डेव्हलप करायला लागतो. तर आता भविष्यात काय काय गोष्टी येतील ना त्या तशा तशा ऍक्सेप्ट करत जायच्या. म्हणजे खूप भविष्याचा विचार न करता आज काय करायचं, आज काय ऍक्शन घेतल्या पाहिजे आपण त्या आम्ही घेत असतो वेळच्या वेळी.
संदीप सर फिटनेससाठी पण ओळखले जातात. तर याच निगडीत माझा पुढचा प्रश्न त्यांना असा असेल, की तुम्ही स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट देखील आहात आणि आजकाल म्हणजे जिमला जाणाऱ्या तरुणांची संख्या पण बरीच वाढली नक्कीच. आणि सप्लिमेंट्स हे कुठेतरी म्हणजे सगळ्यांच्या मनात संभ्रम असतो. तर सप्लिमेंट्स बद्दल तुम्ही काय बोलाल? सगळ्यात आधी आहे ना, एक सप्लिमेंट या शब्दाचा आपण अर्थ समजून घेऊ. ज्या गोष्टी आपल्याला जेवणातून मिळत नाहीत, त्या आपल्याला बाहेरून घ्याव्या लागतात. म्हणजे त्यातले न्यूट्रिएंट्स आपल्याला बाहेरून घ्यावे लागतात. त्याला सप्लिमेंट म्हणतात. म्हणजे फूडच आहे ते बेसिकली. इट्स अ पार्ट ऑफ फूड. आता काय होतं, की जिमला जे जातात आणि जे प्रोफेशनल बॉडी बिल्डर असतात, ज्यांना ॲक्च्युअल स्टेजवर जाऊन परफॉर्मन्स द्यायचा असतो, बॉडी शो करायची असते, ते लोकं स्टेरॉइड्स किंवा ॲनाबॉलिक स्टेरॉइड्स हे घेत असतात. त्याचं कन्झम्पशन कारण त्यांचा तो आपण स्पोर्ट्सचा भाग आहे. इट्स अ बॉडी बिल्डिंग स्पोर्ट्स. तर त्यांना बाहेरून काही ह्या डोपिंग्स वगैरे घ्याव्या लागतात. तरच ते त्यांचे कपडे काढून शरीर त्यांचं स्टेजवर दाखवू शकतात किंवा कॉम्पीट करू शकतात असं म्हणूयात आपण. पण जे जिमला फिटनेससाठी जातात त्यांनी त्यांचा गोल ओळखला पाहिजे बेसिकली आणि त्यांच्या गोलच्या हिशोबाने काम केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता एखादा ॲथलीट असेल, एखादा लाँग डिस्टन्सवाला ॲथलीट असेल, त्याला 42 किलोमीटर पळायचं आहे, तर त्यांनी खूप बल्की आपण म्हणतो ना बीफी मसल्स करून त्याचा उपयोग नाही होणार. तर त्याचा एन्ड्युरन्स लेवल चांगलं होणं गरजेचं आहे. किंवा एखादा बॉलर असेल तर त्याला त्याचे लेग्सचे लोअर लिम्ब स्ट्रॉंग पाहिजे, शोल्डर मसल स्ट्रॉंग पाहिजे. तर त्याचा गोल ओळखून किंवा फिटनेस लेवल करणं, फक्त एक फिटनेस मेंटेन करणं किंवा मॉडेलिंग करणं, हे प्रत्येकाचे वेगवेगळे गोल असू शकतात. त्या गोलच्या हिशोबाने त्यांनी डाएट केला पाहिजे. सप्लिमेंट हा जो फॅक्टर आहे, की जे लोक म्हणतात ना, की एखाद्याला त्या स्टेरॉइडचा त्रास होतो आणि मग ते सप्लिमेंट म्हणजे प्रोटीन पावडर बदनाम येते. तर प्रोटीन पावडर खराब नाही. प्रोटीन पावडर इज अ प्रोटीन. अल्टिमेटली वे प्रोटीन काय आहे ते दुधापासून बनलेलं आहे. दुग्धजन्य पदार्थ येतो. पण मग ते उगीच लोक म्हणतात की अरे हा पावडर खाऊन याला त्रास झाला. पावडर खाऊन त्रास नसतो, पण स्टिरॉइड काय घेतलेत ना, तो व्यक्ती सांगत नसतो. ते कधीच उघड करत नसतो की मला हे असं मी केलं तर ह्याच्यामुळे मला त्रास. तर ते कधीच ओपन होत नाही या गोष्टी. त्याच्यामुळे ते शेवटी येतं प्रोटीन पावडरवर, की प्रोटीन पावडर खाल्ली, डबे खाल्ले म्हणून हा आजार याला त्रास झाला. तर त्यामुळे ते एक लक्षात घेतलं पाहिजे आणि शॉर्टकट अजिबात इथे अवलंबायचं कारण नाही. जिम बॉडी बनायला वेळ लागला ना, हरकत नाही. पण चांगल्या पद्धतीने म्हणजे जसं आपण म्हणतो ना, की पैसा कमवायचा आहे तर मेहनत घ्या. तसंच बॉडी बनवायची तर मेहनत घ्या. शॉर्टकट जर मारून जर पैसा कमवायचा असेल स्मगलिंग करून आणि चोऱ्या करून, तर त्याचा तोटा जो आहे तोच शॉर्टकट मारून बॉडी बनवल्याचा तोटा आहे लाईफमध्ये. नक्कीच. म्हणजे तुम्ही प्रोटीन पावडर बद्दल सांगितलं, तर माझा पुढचा प्रश्न याच्याच बद्दल आहे, की आता एक जनरली असं लोक म्हणतात, की एका व्यक्तीसाठी जितकं त्याचं वजन आहे इंटू 2 ग्राम्स त्याला प्रोटीन लागतं. तर हे कितपत खरं आहे किंवा कुठल्या व्यक्तींना हे सूट होतं? बॉडीचं जे वेट आहे त्याच्या पर केजी 0.8 ग्रॅम फक्त लागत असतं. बरं. सिडेंटरी लाईफस्टाईल जो जगत असतो व्यक्ती, त्याला 0.8 ग्रॅम पर केजी बॉडी वेट लागत असतं. प्रोटीन सोर्सेस जे ते मिल्क प्रॉडक्ट्स व्हेजिटेरियन व्यक्तींसाठी आणि नॉनव्हेजमध्ये प्रोटीन्स असतात. तर बेसिकली जर तुम्ही जिमिंग करत असाल तर तुमची रिक्वायरमेंट ही वाढते. मग ही वाढून 1 ग्रॅम, 1.2, 1.5, 2 ग्रॅम, 3 ग्रॅम पर्यंत जाऊ शकते. डिपेंडिंग मी मगाशी सांगितलं की तुमचं काय गोल आहे, तुम्ही किती हेवी इंटेन्सिटीने वर्कआउट करताय. म्हणजे शेवटी काय आहे की जिमिंग हा जो प्रकार आहे हा बॉडीत दुखापत करतो आपण एक प्रकारचा. जरी जिम केल्याने पॉझिटिव्ह वाटतं आणि पॉझिटिव्ह ऍक्टिव्हिटी वाटते, तरी बॉडीसाठी ती निगेटिव्ह ऍक्टिव्हिटी आहे. कारण तुम्ही दुखापत क्रिएट करता मायक्रोस्कोपिक लेवलला. त्यामुळे ते झीज भरून काढण्यासाठी तुम्हाला प्रोटीनची आवश्यकता असतेच. तर ती प्रोटीन रिक्वायरमेंट वाढते आणि त्या हिशोबाने तुम्ही ते प्रोटीनचा इंटेक वाढवला पाहिजे. आणि म्हणजे जसं तुम्ही सांगितलं, की वेगवेगळ्या लोकांचा गोल वेगवेगळा असू शकतो. तर एक 0.8 पासून ते 3 ग्राम पर्यंतचा अभिरुता असते. बरोबर. सर, बॅक टू माय पॉइंट, आपण फूड एंटरप्रेनर आहात. तुम्ही नुकतंच कुकिंग शो चालू केलाय, स्वाद मंत्र. याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कशी तुम्हाला कल्पना सुचली? मला ऍक्च्युली एक महिला मंडळ ग्रुप आहे, नवज्योती महिला मंडळ म्हणून. त्यांनी मला एक विचारणा केली
म्हणजे ॲट द बॅक ऑफ द माइंड हे डोक्यात होतं की आपल्याला हे करायचं आहे. पण मग त्यांनी विचारल्यानंतर आपण आपल्या डोक्यात आलं की चला आपण हे करूयात. मग स्वाद मंत्र ब्रँड आपण रजिस्टर केला आणि पहिला कुकरी शो घेतला. पूर्वी फार केलं होतं, पण रिसेंट आपण म्हणू शकतो की रिसेंटली पहिला कुकरी शो झाला. त्याच्यात आपण 4 रेसिपीज तिकडे सगळ्या महिलांसमोर बनवून दाखवल्या. त्याच्यात पण काही रेसिपीज जसं एक शेल कबाब म्हणून एक रेसिपी आहे. ती जैन ग्रीन टिक्की अशा आपल्या नवीन इन्व्हेंट केलेल्या रेसिपीज आम्ही तिथे बनवून दाखवल्या आणि त्या सगळ्यांनी खूप ॲप्रिशिएट केल्या. आणि तुम्ही त्याचं म्हणजे व्हिडिओ पण तुम्ही पोस्ट करत असता. डेफिनेटली. अरे वा. जर कोणाला फूड एंटरप्रेनर व्हायचं असेल तुमच्यासारखं म्हणजे केटरिंग व्यवसाय किंवा इतर या फूड म्हणजे इंडस्ट्रीमध्ये, तर तुम्ही म्हणजे युवकांना काय सांगाल की कसं तुम्ही सुरू करू शकता? बेसिकली आहे ना, पॅशन शिवाय काही होत नसतं. तर जर पॅशन जर असेल तर कुठल्याही फील्डमध्ये नाव करता येतं आणि काम करता येतं. तर पॅशनमधनं जर पैसा मिळाला तर लाईफ आनंदी बनतं. म्हणजे माझं असं मत आहे. तर जसं जॅपनीज आयकिगाय आपण ऐकलं असेल की तुमची जी पॅशन आहे ना ती बिझनेसमध्ये तुम्ही कन्वर्ट करा आणि जगाला काय पाहिजेल आहे, जगाचे काय प्रॉब्लेम्स आहेत त्याला सोल्युशन द्या. त्याच्यातनं तुमचा बिझनेस जर तयार झाला आणि त्याच्यातनं जर तुमचं इन्कम जर तुम्हाला जनरेट झालं तर तुम्ही आनंदी व्हाल. मग तुम्ही जर पॅशनेट असाल, तुम्हाला जर फूड बिझनेसविषयी तुम्हाला जर आवड असेल किंवा फूडविषयी तुम्हाला आवड असेल, खाऊ घालण्याची आवड असेल, कुकिंग करण्याची आवड असेल, तर तुम्ही त्याचं काही प्रोफेशनल ट्रेनिंग घ्या. ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्ही हायजीन, सॅनिटेशनचा विचार करा. मग टेक्निकल काही बाबी आहेत त्याचा विचार करा. प्रॉपर ट्रेनिंग घेऊन तुम्ही नक्कीच हा बिझनेस चालू करू शकता. आणि जर काही युवकांना जर आपल्या कंपनीत जर इंटर्नशिप करायची असेल तर ती पण तुम्ही सुविधा 100% प्रोव्हाइड. नक्कीच, नक्कीच. जर जर कोणाला यायचं असेल तर तुम्ही सरांना संपर्क करू शकतात आणि नक्कीच तुम्ही इंटर्नशिपचा म्हणजे अनुभव घेऊ शकता. सर, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की आता आपण म्हणजे महाराष्ट्रात आपण एक्सपान्शन करत आहे, तर नाशिकमध्ये तर एक कम्फर्टेबल आपलं आहे. तर बाकीच्या शहरांमध्ये तुम्ही काही प्रॉब्लेम्स फेस करतात ना, किंवा एक्सपान्शन कितपत इझी आहे बाहेरच्या शहरांमध्ये? तुमचं काय स्ट्रॅटेजी आहे टू एक्सपांड इन अदर सिटीज? बेसिकली कसं आहे की मेट्रो ज्या मोठ्या सिटीज असतात ना तिथे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत, जे मुव्हिंग गोष्टी आहेत त्या अवेलेबल होऊन जातात. काही शहरं अशा असतात की आपल्याला तिथे जाऊन फक्त मार्केट प्लेसचा थोडासा अंदाज घ्यावा लागतो. जसं काही तिथे आपल्याला काही गोष्टी जसं डेअरी आहे, व्हेजिटेबल्स आहे, या गोष्टी आपल्याला प्रोक्युअर करायला लागतात. तर आम्ही पहिले जाऊन ती जिथे सर्व्हिस करायची आपल्याला आउटडोअर केटरिंग जिथे करायचं आहे त्या जागेची आम्ही रेकी करून घेतो. तिथल्या जवळपासचे मार्केट, सुपर मार्केट ह्याचा थोडंसं आमचं टीम जाऊन स्टडी करून घेते आणि त्या हिशोबाने आपण ते काम करत असतो. काही लोकल मॅनपॉवर पण अवेलेबल कुठे आहेत, कसं आहे त्याचा पण आपण सोर्सेस बघत असतो. छानच. म्हणजे संदीप सर नाशिकचेच एकदम म्हणजे मोठी हस्ती आहे आणि म्हणजे मला फार अभिमान आहे की मी तुम्हाला खूप आधीपासून ओळखतो. माझ्या मुंजीत देखील सरांनी केटरिंग आम्हाला प्रोव्हाइड केली होती. आज सगळ्यात लोक म्हणजे आम्हाला आठवण करून देतात की ते तुमचं मुंज होती तिथे आम्हाला जेवण फार आवडलं होतं. हीच तर संदीप सरांची खासियत आहे. सर, माझा पुढचा प्रश्न म्हणजे एक प्रामुख्याने मला तुम्हाला विचारायचं आहे की आता SR केटरर्स हा ब्रँड 2001 सालापासून आहे. तर प्रामुख्याने क्लायंट बेस किंवा कस्टमर्स कसे तुमचे असतात आणि कुठल्या क्षेत्रातील तुम्हाला जास्त ऑर्डर्स मिळतात, की कसं तुमचं ट्रेंड आहे? प्लीज एलॅबोरेट. आता कसं आहे की SRचं कस्टमर बेस खूप इलॅबोरेट आहे आता, म्हणजे वर्साटाईल आहे आपण असं म्हणू शकतो की वेडिंग्स असो किंवा मुंज असो, लग्न असो, त्याचसोबत कॉर्पोरेट क्लायंट बेस खूप वाढला आहे SRकडे आता सध्या, की आपण बऱ्यापैकी सेटअप्स, प्रेझेंटेशन्स, हायजीन हे स्टँडर्ड्स याचे मेंटेन करत असतो. तर मागच्या काही वर्षात आपला कॉर्पोरेट क्लायंट बेस खूप वाढला. अगदी मुंबईमध्ये भारत पेट्रोलियम, BPCL आहे, HPCL आहे, वा. नाशिकमध्ये HL आहे, एपकॉस आहे, बऱ्याचशा साऱ्या कंपन्या आहेत किंवा सिग्नेचर फूड्स आहेत. तर याच्यामध्ये ना बरेच सारे कॉर्पोरेट ग्रुप्स आहेत की ज्यांचं आपण कंटिन्युअसली काम करत असतो. आणि सध्याचा जो कल आहे लोकांचा की डेस्टिनेशन वेडिंग्सकडे बऱ्यापैकी कल आहे. तर SR इज नाऊ फोकसिंग ऑन डेस्टिनेशन वेडिंग्स आणि खूप साऱ्या क्लायंटकडनं SRला पसंती असते की कुठे रिसॉर्ट्स बुक करतात आणि 2 ते 3 दिवसाचे जे वेडिंग्सचे इव्हेंट असतात
त्याच्यामध्ये सरला हायर केलं जातं. म्हणजे मी म्हटलं ना की इतकं वर्सटाईल क्लायंट बेस आहे ना. तर नाशिकला जी नुकतीच रणजी ट्रॉफी मॅच झाली, हो. त्या मॅचमध्ये सुद्धा एसआरनीच सर्व्हिस दिली. वा. त्याच्यामध्ये ऋतुराज गायकवाड, कृणाल पांड्या यासारखे प्लेयर्स होते आणि त्यांना सुद्धा एसआरनी गुड सर्व्हिस दिली. वा. सर आता तुम्ही महाराष्ट्रभरात विविध इव्हेंट्स तुम्ही केलेले आहे. तर तुम्हाला बरेच असे सेलिब्रिटीजचा अनुभव असेल, तर काही तुम्ही दर्शकांना मला सांगायचे असतील? वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये बरेचसे राजकारणी, मिनिस्टर्स किंवा फिल्म ॲक्टर्स यांना वेळोवेळी खाऊ घातलंय. एक आठवणीतला किस्सा म्हणजे गीता लॉन्स नाशिक जे आहे, गीता लॉन्स अँड रिसॉर्ट, तिथे एका कार्यक्रमात सचिनजी पिळगावकर, अरे वा. जे ज्येष्ठ अभिनेते आणि हिंदी, मराठी सगळ्याच त्याच्यात. तर त्यांनी सगळ्या पदार्थांचा आस्वाद घेतला. म्हणजे प्रत्येक स्टॉलवर ते माझ्यासोबत आले. मी त्यांना रेसिपीज एक्सप्लेन केल्या. त्यांनी आवर्जून विचारलं की हे काय आहे, ते काय आहे. हे सगळे त्यांना ते तो व्हिडिओ पण आहेच, यूट्यूबवर पण आहे. तर त्यांना सगळ्या रेसिपी समजून सांगितल्या. त्याच्यानंतर राऊंड टेबलवर बसून त्यांनी सर्व अगदी कोर्स बाय कोर्स सगळे पदार्थ टेस्ट केले आणि त्यांनी सांगितलं की कुठल्याही लग्नात मी असं जेवण आजपर्यंत जेवलो नाही. अरे वा. आणि एस्पेशली ते 8-10 दिवस मिडल ईस्टमध्ये होते, दुबईत, अबुधाबीत होते. ते म्हटले मी इंडियन फूडसाठी तरसलो होतो आणि आल्या आल्या मी लग्नात आलो आणि असं जेवायला मिळालं तर वा, खूप मजा आली मला. त्याच्यानंतर एक मुंबई प्रोग्राम होता आपला BKCला. तिथे जवळपास 6 केंद्रातले मंत्री होते. बरं. आणि त्यांना जे वेगळं एक VIP सेक्शन होतं. बरं. तर तिथे स्टार्टर्सची आणि सगळे सर्व्हिस चालू होती, मॉकटेल, स्टार्टर्स वगैरे. विनोदजी तावडे सगळ्यांना परिचित आहात. तर त्यांनी टेस्टिंग केल्यानंतर त्यांना ते खूप आवडलं आणि त्यांनी विचारलं, अरे कोणाचं आहे? तर कोणीतरी त्यांना सांगितलं नाशिकहून केटर आले. तर त्यांना इतकं कुतूहल निर्माण झालंय की मुंबईत BKCला नाशिकहून येऊन हा कोण माणूस सर्व करतोय बा. बरं. तर त्यांनी मला तिथे बोलवून घेतलं आणि खास त्यांनी अप्रिशिएट केलं की नाशिकहून येऊन तुम्ही इथे सर्व्हिस देताय, एवढं चांगलं फूड देताय. तर त्यांनी खूप अप्रिशिएट केलं होतं. वा. सर याच्यावरच माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे, आता आपण म्हणजे एकदम प्राऊड नाशिककर आहोत, कट्टर नाशिककर आहोत आणि म्हणजे नाशिक आणि मिसळ याचं काय नातं आहे? आणि जे इतर 2 जे शहरं आहेत, मी कोणाचं नाव नाही घेणार, जे आपलं कॉपीराईट म्हणजे मिसळचं घ्यायचा प्रयत्न चालू आहे त्यांचा, तर याच्यावर तुम्ही काय सांगाल? नाशिक आणि मिसळ एक अतूट नातं आहे. म्हणजे माझ्या मते नाशिक हॅज बिकम द मिसळ कॅपिटल ऑफ इंडिया असं मी म्हणेन. नक्कीच. सुट्टी असो, नाशिककर सुट्टीची जी वाट बघत असतात ते मिसळ खाण्यासाठीच बघत असतात. नक्कीच. किंवा मी तर असं बघितलंय की स्विमिंग पूलमध्ये लोक कॅलरीज बर्न करण्यासाठी येतात, पण पाण्याच्या बाहेर पडायच्या आतच ते आज कुठे मिसळ खायची अशी ती त्यांची चर्चा चालू असते. तर नाशिकची मिसळ तर बेस्ट आहे. त्याला म्हणजे आपण म्हणतो ना, आपल्याला कोणाची मिसळ खरावी असं म्हणायचं नाही, पण मला असं वाटतं की नाशिकची मिसळ खूप बेस्ट आहे. आणि त्याच्यात एक आमचा वाटा असा होता की आम्ही काही वर्षांपूर्वी मिसळ विकण्याचा पण एक प्रयोग केला होता. अरे वा. मिरची नावाने आम्ही लेखानगरला एक आउटलेट चालू केलं होतं आणि आम्ही त्यावेळेस 3 टाईपचे मिसळ विकायचो, की हिरवा रस्सा, काळा रस्सा, तांबडा रस्सा. आणि त्यावेळेस आमच्याकडे फॅमिली कल्चर होतं की अरे वा. म्हणजे असं म्हणू शकतो की एक सॉर्ट ऑफ पायनियर्स वी वर इन दॅट टाइम, की फॅमिलीज आमच्याकडे शनिवार रविवार यायच्या आणि मिसळचा आस्वाद घ्यायचा. तर नाशिक आणि मिसळ नो डाऊट नाशिकमध्ये जे कल्चर आहे ना ते कुठेही बघायला मिळत नाही. आणि मिसळसाठी प्रेम पण म्हणजे लोक मुंबई पुण्यावर खास संडेला ब्रंच करायला मिसळ खायला येतात आणि मिसळ खाल्ली की परत जातात. त्यांचं काहीच काम नसतं नाशिक, बिलकुल फक्त मिसळ खायची असते. नक्कीच. एकदम म्हणजे नाशिकनी मिसळ कॅपिटलचं जे त्याच्यातच नाव आपण केलं आहे. पूर्वी एक मिसळ फेस्टिवल झाला होता विश्वास लॉन्समध्ये. विश्वास ठाकूर साहेब आणि आपले विनायकजी रानडे यांच्या सहकार्याने, म्हणजे त्यांनीच तो ऑर्गनाईज केला होता. त्यांना ऑर्गनाईज करण्यामध्ये सपोर्ट होता. तर इतक्या जोरदार लेवलला झाला होता की साधारणपणे 3 दिवसात 50,000 लोकांनी तिथे हजेरी नोंदवली होती मिसळ फेस्टिवलसाठी. तर तो एक अफलातून अनुभव होता आमच्यासाठी सुद्धा, की
ह्या लेवलला नाशिककरांची मिसळसाठी क्रेज आहे. आणि खरोखर म्हणजे आता तर असे काही आउटलेट्स आहेत की जिथे एवढी गर्दी असते की माईकवर अनाऊन्स करायला लागतं की आता तुमचा या फॅमिलीचा नंबर लागलेला आहे आणि तुम्ही या आणि या. सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की आता SR नावाने तुम्ही व्यवसाय सुरू केला, तर व्हॉट इज द बॅक स्टोरी ऑफ SR म्हणजे काय काय तुम्ही सांगाल? SR माझ्या वडिलांचं इनिशियल आहे, SR सोनार. स्टेट बँकेत जॉब करत असताना ते त्यांना बरेचसे लोक SR म्हणायचे, बडे बाबू म्हणायचे. आणि SR स्टँड फॉर साईराम ऑल्सो. साई भक्त आहोत, सत्यसाई बाबांना फॉलो करतो, तर ते पण एक साईराम सगळ्यांना म्हणायची सवय. तर योगायोगाने ते पण आलं. वा. आणि पूर्वी एक आमचा ब्रँड होता सँडीज रेसिपी, त्याचा पण शॉर्ट फॉर्म जर म्हटलं तर तो पण SR. तर असं ते SR एकदम सुटेबल होता आमचं. जे सगळं समीकरण तुम्ही जुळून आणलं, पण प्रामुख्याने तुमच्या बाबांचं नाव म्हणजे नक्कीच SR. नक्कीच आणि त्या कारणाने तुम्ही व्यवसाय सुरू केला आणि मला घवघवीत यश मिळालं. बिलकुल. आणि या निमित्ताने मला एक अजून एक शेअर करायला नक्की प्राऊड फील होतं की SR पॉइंट जो आपलं इंदिरानगरसाठी ऑफिस आहे, त्याच्या समोरचं जे ट्रॅफिक आयलंड आहे ते कॉर्पोरेशनकडनं मंजूर केलेलं SR पॉइंट नावाने आपल्या ब्रँड नेमच्या नावाने पहिलंच एका केटररचं आयलंड आहे कुठल्याही शहरामध्ये. मला वाटतं महाराष्ट्रात काय भारतातही कुठल्या केटररचं नावाने आयलंड नसावं असं मला वाटतं. SR पॉइंट म्हणजे फारच प्रसिद्ध, जे लोक इंदिरानगरमध्ये राहतात त्यांना माहिती आहे SR पॉइंट जे एकदम प्रसिद्ध जागा आहे. सर मुव्हिंग ऑन टू माय नेक्स्ट टॉपिक, जे आता तुम्हाला माहिती की मी नाशिक इन 2036 हा उपक्रम सुरू केला आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल लोकांना, या सर्वेबद्दल किंवा या पूर्ण सिरीजबद्दल? म्हणजे सगळ्यात आधी तर शार्दूल तुला मी कॉंग्रॅच्युलेशन्स करतो की तू असं काही अफलातून थॉट घेऊन आलास आणि तू सगळ्यांना भेटतोयस आणि तुझी तळमळ मी बघतोय की एक आजची आपली जी पिढी आहे ती ती जागरूक आहे आणि त्यांची तळमळ मी बघतोय की भारत आणि भारताचं फ्युचर आपल्या देशाचं ह्याच्यासाठी असलेली तळमळ दिसते त्याच्यातनं. म्हणजे आपण म्हणतो ना की आजचा जो भारताचा जो स्टेटस आहे तो नक्कीच पूर्वीच्या मानाने खूपच आपण आज अपग्रेड झालेलो आहोत, नक्कीच खूपच. आणि नो डाऊट नाशिक काही वर्षांपूर्वी आणि आत्ता आपण जो फरक बघतोय की इन्फ्रास्ट्रक्चर आहे, बिझनेस आहे, हे खूपच ग्रो झालेले आहे. तर अजून म्हणजे मला असं आठवतं की साधारणपणे गोविंदनगरचा जो रस्ता होता आपला, आत्ताचा जो रस्ता आहे हा रस्ताच नव्हता. तिथे मळे होते किंवा इंदिरानगरमध्ये गुलाबाची शेती होती किंवा गंगापूर रोड जो आहे तो सिंगल रोड होता. तर तेव्हापासून तर आत्तापर्यंत जर आपण हा प्रवास बघितला तर खूपच त्याच्यात आमूलाग्र बदल झालेला आहे. पण तो जो काळ गेला म्हणजे मागच्या 25-30 वर्षाचा जो काळ आहे, तर आत्तापर्यंत पोचायला 30 वर्ष लागले. पण इथून पुढे ना हे 30 वर्षाच्या ऐवजी 1/3 आपण म्हणू तेवढंच पिरियड लागणार आहे. तर नक्कीच आपलं एक आजच्या तारखेत जर बघितलं तर मोठ्या शहरांमध्ये महाराष्ट्रातल्या नाशिकचं एक स्थान आहे. नाशिक एक पिलग्रिमेज सिटी म्हणून पण नाशिकचं स्थान आहे. कन्सिडरिंग आत्ता येणारा कुंभमेळा नाशिकला होत असतो, तर ती पण एक नाशिकचं आपण म्हणू ना वैशिष्ट्य आहे की 12 वर्षांनी कुंभमेळा येतो, त्याच्यातही भरपूर सारी डेव्हलपमेंट होते. ॲज फार ॲज फूड बिझनेस इज कन्सर्न, तर आपण म्हणतो ना की अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या 3 मूलभूत गरजा आहेत. तर त्यातला पहिला जो आहे ना तो अन्न आहे. तर फूड बिझनेसला खूपच स्कोप राहणार आहे भविष्यामध्ये. एकदम जिव्हाळ्याचा विषय तुम्ही धरला. म्हणजे अन्न हे म्हणजे सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय असतो आणि लोकांना म्हणजे लोक थांबतात की कधी आम्हाला कोणी बोलवतं आणि तिकडे SR केटरर्सचं केटरिंग असतं, म्हणजे नवीन नवीन इन्व्हेन्शन तुला ट्राय करायला मिळते. सर शेफ संदीप सोनार यांना माझा एक प्रश्न आहे, तुमच्या आवडीचा पदार्थ काय? म्हणजे मला रोस्टेड पदार्थ जास्त आवडतात. सॅलोइड्स रोस्टेड पदार्थ मला जास्त आवडतात. म्हणजे आपण म्हणतो ना की त्याला मॅरिनेट केलं, रोस्ट केलं आणि सॅलेड्स आहे त्याच्याबरोबर, तर मला एक कम्प्लीट मील वाटतं. म्हणजे बेसिकली तुम्ही तंदुरी वेडेड आयटम्स सांगताय. बरोबर आहे. चारकोल फ्लेवर पण चांगला येतो, तंदूर आयटम्स आवडतात. आणि आपण जर म्हणजे मी आता स्वतः तर घरचं जेवण प्रिफर करत असतो. भाकरी आणि
पालेभाजी किंवा ठेचा हे मला खूप आवडतं, आवडीने वा. खातो मी. पण मोठी जर आपण म्हटलं तर बिर्याणी मला एक कंप्लीट मील वाटतं. बिर्याणी आणि रायता. अरे वा. तर ते एक कंप्लीट मील वाटतं, की आपल्याला जर कमी वेळ आहे आणि पसारा कमी करायचा आहे, पटकन खायचं आहे, एक बिर्याणी, पुलाव बिर्याणी विथ रायता हे चांगलं मील वाटतं मला. आणि तुमचं सगळ्यात आवडीचा गोड पदार्थ कुठला? आता एसआरची डेलिकेसी एक वन ऑफ द की अंजीर अक्रोड हलवा एसआर मध्ये Yes. हा तो लोक खूप तारीफ करतात, सगळ्यांना खूप आवडतं, तर तो एक चांगला पदार्थ आहे आपला. म्हणजे अंजीर अक्रोड हलवा जो सरांनी सांगितला आता, तो इतका उत्कृष्ट आहे, म्हणजे फक्त सरांनी नाव काढल्याने म्हणजे मला लिटरली माझ्या तोंडात पाणी सुटतंय. एवढा तो चविष्ट आहे. तुम्ही म्हणजे मी तुम्हाला विनंती करेल, की मला लवकरच तुम्ही म्हणजे कुठेतरी जिथे होईल तिथे बोलवा, की मला खूप म्हणजे खूप दिवसाचं खायचं आहे मला तो हलवा. 100%. आणि अजून एक कुठला एकदम लास्ट जर तुम्ही सांगत म्हणजे तुम्हाला जर कोणी सांगायला लावलं, की एक पदार्थ अंजीर अक्रोड हलवा सोडून, की तुम्ही म्हणजे अवश्य ट्राय करा. असं कुठलं तुम्ही दर्शकांना सांगता? गुलकंद रबडी एक मी रिकमेंड करेल की आपली खूपच छान. लक्षात ठेवा हां तुम्ही गुलकंद रबडी. सर धन्यवाद. तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिला आणि व्यस्त दिनचर्येत तुम्ही म्हणजे ही मुलाखत घेणं शक्य झालं. मी अपेक्षा धरतो, की तुम्ही एक वेगळ्या यशाला पोहोचाल आणि महाराष्ट्रात नव्हे, भारतात तुमचं नाव होईल आणि जसे तुम्ही फिट आहात, ही पण तुमच्याकडनं इन्स्पिरेशन घेतील आणि आपण पुढची मुलाखत फिटनेसवर घेऊ. त्याच्यानेही लोकं खूप इन्स्पायर होतील. धन्यवाद प्लीज. थँक्यू.